नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मंडळी, कधी तुमच्या लक्षात आलंय का, एखादी औषधी गोळी काही लोकांना पटकन गुण देते, पण दुसऱ्याला त्याचा काहीच फरक पडत नाही। काही जण म्हणतात मी ते औषध घेतलं, एकदम बरं वाटलं, आणि काही म्हणतात माझ्यावर तर काहीच परिणाम झाला नाही। यामागे कारण एकच आहे, ते म्हणजे अनुपान। हे नाव थोडंसं अपरिचित वाटेल, पण आयुर्वेदात ही संकल्पना हजारो वर्षापासून खोलवर रुजलेली आहे। औषध जसं महत्त्वाचं आहे, तसंच ते कोणत्या माध्यमातून घेतलं जातं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। औषधाला जणू एक वाहन हवं असतं, जे त्याला योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने पोहोचवतं, आणि हे वाहन म्हणजेच अनुपान। जसे पाण्यात मीठ टाकल्याशिवाय चव येत नाही, तसं अनुपानाशिवाय औषधाला दिशा मिळत नाही। एखादं चूर्ण, रस, काढा हे औषधाचे स्वरूप काहीही असो, पण ते शरीरात योग्य पद्धतीने कार्य करावं यासाठी त्याला योग्य अनुपानाची गरज असते। आणि ही निवड रोग, प्रकृती, ऋतू आणि औषधाच्या गुणधर्मानुसार केली जाते। समजा एखाद्याला ताप आलाय, अंगात कंप आहे, डोळे लाल झालेत, थकवा जाणवतोय, अशा वेळी काहीतरी थंड व पित्तशामक हवं। इथेच अनुपानाची भूमिका दिसते। आल्याचा रस, तुळशीचा अर्क किंवा पारिजातच्या पानांचा रस हे कोणतंही औषध घेण्याआधीच शरीरातील जळद थांबवतात, विषद्रव्ये वितळवतात आणि शरीराच्या यंत्रणेला पुन्हा चालना देतात। पण जर वातविकार आहे, म्हणजे सांधेदुखी, अंगदुखी, खंडी वाजणं, मेंदूवर कंप, अशा वेळी गरज असते उष्णतेची। तिथे आलं हे अनुपान म्हणून वापरलं जातं। त्याचा रस फक्त जिभेवर झिणझिणीत वाटत नाही, तो शरीरात गेल्यावर गुंतलेल्या स्नायूंना सैल करतो, रक्ताभिसरण सुधारतो। म्हणजे तुम्ही काहीही औषध घेतलं, ते शरीराच्या योग्य अवयवापर्यंत पोहोचवण्यासाठी आल्याचा रस हाच मार्गदर्शक बनतो। आता श्वासाचे विकार बघा, खोकला, दमा, दम लागणं, इथे औषध देणं पुरेसे नाही, कारण इथे फुफ्फुसापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे। म्हणून अडुळसा, ज्याला वासा असंही म्हणतात, ह्याचे पान, त्याचा रस किंवा काढा याला मध, तूप, साखर, लोणी अशा अनेक अनुपानांसोबत वापरलं जातं। मध खोलवर औषध नेतो, तूप शरीरात उष्णता निर्माण करतं, साखर त्याला सौम्य बनवते आणि लोणी वायुपित्त कमी करतं। हे सगळे एकत्र मिळाले की औषध एकदम जादूसारखं काम करतं। पण जर पोटदुखी आहे, पोट दुखतंय, अजीर्ण झालंय, पचन होत नाहीये, तर काय कराल? बाजारातली औषधं घेतली पण काहीच फरक नाही। आयुर्वेद मात्र म्हणतो, थांबा, ताक घ्या, कांद्याचा रस घ्या। ताक जे आपल्या घरात रोज असतं, ते इतकं प्रभावी आहे की ते आमदोष कमी करतं, पचन संस्था सुधारतं आणि वात पित्त दोन्ही शांत करतं। कांद्याचा रस शरीरातील थंडी कमी करतो, पचनाला मदत करतो आणि आतल्या आत जळजळीत गोष्टींना थांबवतो। हेच अनुपानाचं खऱ्या अर्थाने महत्त्व आहे। कधी तुम्ही पाहिलंय का, आजीबाई एखादा घरगुती उपाय सांगतात, हे पान चाव, त्यावर हळद टाक, मग गुळासोबत घे। ते केवळ रूढी नाहीये, ते अनुभवावरून आलेले अनुपान आहेत, कारण त्या जाणतात औषध कसं घेतलं यावरच त्याचा परिणाम ठरणार आहे। मध एक अतिशय गूढ आणि प्रभावशाली अनुपान आहे, पण तोही काळजीपूर्वक वापरायचा। आयुर्वेद सांगतो की गरम केलेल्या मधात विषारी गुणधर्म तयार होतात, म्हणून तो थंड स्वरूपातच वापरावा। तूप, दूध, लोणी हे सगळेही अनुपान आहेत, पण कोणत्या प्रकृतीला काय द्यावं हे जाणणं तितकंच आवश्यक आहे। उदाहरणार्थ, जेव्हा कोणालाही त्रिफळा घ्यायची सांगितले जाते, तेव्हा रात्री झोपताना ते मधात घेण्याचा सल्ला दिला जातो। का? कारण ती मलावरोध, पाचन व शरीरशुद्धी यासाठी उपयोगी आहेत आणि मध तिचा परिणाम वाढवतो। पण तीच गोष्ट दुधात घेतली तर कफ वाढू शकतो। अशा असंख्य उदाहरणातून हे लक्षात येतं की औषध जरी शरीरासाठी असलं, तरी अनुपान हा त्याचा खरा दूत आहे, जो त्या औषधाला योग्य ठिकाणी पोहोचवतो, त्याचं कार्य अधिक प्रभावी बनवतो आणि शरीरात कुठलाही त्रास न होता त्याचा स्वीकार घडून आणतो।
आयुर्वेदात केवळ काय द्यावं हाच प्रश्न नाही, तर कसं द्यावं, कुठे द्यावं, केव्हा द्यावं आणि कोणत्या माध्यमातून द्यावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही अनुपान या एका शब्दात दडलेली आहेत. आज आपण आधुनिक औषधांचा वापर करतो, पण त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या गोष्टींचं मूल्य समजून घेतलं तर कधीकधी साधा हळद, तूपयुक्त दुधाचा घोट किंवा आडुळशाच्या काड्यात थोडं मध टाकून घेतलेलं औषधही जणू जादूसारखं परिणाम करतं. आपल्याला गरज आहे ती या जुन्या पण खऱ्या गोष्टींना समजून घेण्याची आणि आपल्या जीवनशैलीत पुन्हा सामावून घेण्याची. कारण अनुपान ही फक्त एक उपचार पद्धती नाही, ती आयुर्वेदातली गूढ शक्ती आहे जी औषधाला प्राण देते आणि जेव्हा औषधाला प्राण मिळतो तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने बरा होतो. मंडळी, जर तुम्हाला हे आयुर्वेदाचं रहस्य आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच पारंपरिक आणि प्रभावी गोष्टींसाठी तुम्ही पाहत राहा आईचा बटवा. धन्यवाद.